बघा मित्रांनो, तोंडालाच पाणी सुटलेलं आहे चिकन पाहून. चिकन आता हे बारीक करून घेऊ राहिला नांबू. ते बारीक पीस थोडे मोठे असल्यामुळे बिर्याणीसाठी मसाला काढलेला आहे. चला तर मित्रांनो, तुम्हाला संपूर्ण बिर्याणीची रेसिपी दाखवतो. घरगुती गावरान पद्धतीने हॉटेलसारखी चिकन बिर्याणी बनवण्याची रेसिपी. चिकन बारीक करायचं काम चालू आहे. आपले नांबू वळली उत्तम आचारी. आज चिकन बिर्याणी बनवायचा बेत आहे. आज आपल्याकडे नांबू वळली आचारी बघा. अशा प्रकारे आता चालू आहे आपलं चिकन बिर्याणीचं काम. संपूर्ण तुम्हाला रेसिपी चिकन बिर्याणी कशी बनवतात हे दाखवतो. आता हे आलं बारीक करून घेऊया. नंतर टमाटे कापून घेऊ राहिले. त्यासाठी लागणारे साहित्य मिरची पण आणलेली 1 किलो, 10 किलो चिकनसाठी 10 किलो तांदूळ व कांदे पण घेतलेले. कांदे पण बारीक करायचं काम सुरू आहे. अशा प्रकारे आता आपण तुम्हाला संपूर्ण रेसिपी चिकन बिर्याणी दाखवतो. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये. आज आपण तुम्हाला बिर्याणी घरच्या घरी बिर्याणी कशी बनवायची ती रेसिपी थोडक्यात दाखवणार. तुम्ही जर बघू शकता पाठीमाग आता आपले मोठे पातेले ठेवलेले, गरम करायला तेल टाकलेले. चला तर मित्रांनो, असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपला युट्यूब चॅनल सबस्क्राईब नक्की करावं, शेजारच्या बेल आयकॉन नक्की दाबा, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावं. आपण घरगुती बिर्याणी हॉटेलच्या कशी बनवणार ते बघू शकता. पाठीमाग नामदेवाचारी बिर्याणी बनायची सुरुवात केलेली आहे. तर मित्रांनो बघू शकता, आता हे टमाटे खडा मसाला म्हणतात, तमालपत्र, दालचिनी, वेलदोडे अशा प्रकारे आता हे मसाले बाजूला काढून राहिले. नांबू संपूर्ण बिर्याणी रेसिपी तुम्हाला दाखवतो या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. बघू शकता आता या तेल आता गरम झाले. तेलामध्ये आलं टाकलेले. त्यानंतर मसाले टाकून घ्यायचे काम चालले नांबू होतं. अशा प्रकारे टाकून घेतलेलं आहे. आलं व लसूण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं होतं. त्यानंतर छान असं परतून घेऊया तेलाच्या पातेल्यामध्ये. गरम तेल झालेले. पण साधारणतः 10 किलो बिर्याणी व 10 किलो तांदूळ, 10 किलो चिकन असे बनवून घेणार आहोत. त्यानंतर यासाठी मसाला लागत नाही. तर आता हे बघू शकतो कांदा आहे. तर आपण कांदा लाल उसर परतून घेणार आहोत. अशा प्रकारे आता हे आलं लसूण बारीक केलं होतं मिक्सरमध्ये. तिथे चांगला असं लाल सुटूपर्यंत तेल सुटूपर्यंत त्याला परतून घेणार आहोत. त्यानंतर आता याच्यात कांदा टाकायचा. नांबू कांदा टाकायचा. आता कांदा टाकून घेणार आहोत. अशा प्रकारे आता कांदा टाकायचं काम चालू आहे. ते नामदेव भाऊ बर्डे सुंदर अशा आचार्य त्यांनी मागच्या वेळी बिर्याणी बनवली भरपूर छानाची बिर्याणी झाली. आज आपण त्यांच्याकडून बिर्याणी बनवून घेणार आहोत. तर अशा प्रकारे हॉटेलसारखी छानशी सुंदर बिर्याणी बनवायची रेसिपी तुम्हाला थोडक्यात दाखवतो. मित्रांनो अशा प्रकारे सुंदर अशी कांदा लाल झालेला आहे. थोडा परतून घेऊया. त्याला चांगला लाल पाणी सुटत होतं. कांदा घेतला होता. 2-3 किलो कांदा असेल ना. 2 किलो कांदा आहे 10 किलो बिर्याणीसाठी. आता त्याच्यामध्ये ना मसाले विसळे टाकून घ्या. तमालपत्र अशा प्रकारे चालू आहे. जे सोनबा मामा आहे या आचारी ते चालू आहे. मसाले खडा मसाला टाकून घेऊया. कांद्याला लाल पाणी सुटूपर्यंत आता आपण अशा प्रकारे बिर्याणी रेसिपी चालू आहे. संपूर्ण अशी खडा मसाला तमालपत्र दालचिनी आता याच्यामध्ये ना आपण हिरवी मिरची टाकून घेऊया. उभी कापलेली डेटा सगळं अशा प्रकारचा मिरची. त्यानंतर आता ही मिरची लांब मिरची ना 1 किलो मिरची परतून घेऊया. बघू शकता तुम्ही आता फिरता परतायचं काम चालू आहे. लाल तर कांद्याला पाणी सुटलेलं आहे. मसाले सुंदर असे परतून घेतलेले. तर मित्रांनो आता आपण टमाटर टाकून घेऊया. नांबू आता टमाटर टाकू राहिला बिर्याणीमध्ये. प्रकारे आता टमाटर पण आता लाल पाणी सोडूपर्यंत त्याला परतून घ्यायचे. आता या बिर्याणी बनवण्याचा आचार्य आपली नांबू आहे. आणि उपआचार्य आता सोनबा झाली. फक्त कलता मारा हिंदी ना. तुम्ही अनेक व्हिडिओमध्ये बघितले. तुम्हाला थोडक्यात दाखवणार बिर्याणी घरच्या घरी हॉटेलसारखी कशी बनवायची. आता याच्यामध्ये थोडा डाळ नांबू डाळ टाकायला होतो का. डाळ काय होतं मोकळं होतं चवीच थोडी ना. त्याच्यामध्ये थोडा डाळ आपण टाकून अशा प्रकारे थोडा डाळ टाकलाय बिर्याणीमध्ये.
थोडी थोडी रेसिपी तुम्हाला दाखवतो. संपूर्ण व्हिडिओ बघा, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. बिर्याणी कशी झाली ते पण तुम्हाला आपण सांगू. तर मित्रांनो आता मसाले टाकून घेणार होतो नांबू. आता कोणते कोणते मसाले? कांदा लसूण मसाला आहे आता बिर्याणीसाठी. बिर्याणी मसाला आहे, पावशेर बिर्याणी मसाला वापरला आहे आपण 10 किलो बिर्याणीसाठी. घालून घेऊ, याला पूर्ण परतून घेऊया. सुपर गरम मसाला अशा प्रकारे मिश्रण तयार झालेलं आहे. बघू शकते आता इथं थोडं इथं दही टाकून घेतलेले. अर्धा किलो दही होतं. दही पण लागतं आपल्या चिकन बिर्याणीसाठी. दही पण असं टाकून परतून घेतलं. आता ही कोथिंबीर टाकून द्यायची थोडी मसाल्यामध्ये. कोथिंबीर टाकून परतून घेतली. बघू शकते आता याच्यामध्ये आपण आता चिकन टाकून घेणार आहोत. ते आहे 10 किलो चिकन व 10 किलो तांदूळ. मसाल्यामध्ये संपूर्ण असं बिना असं चिकन परतून घ्यायचे त्या मसाल्यामध्ये. प्रकारे आपल्याकडे चिकन बिर्याणी रेसिपी चालू आहे. माझा व्हिडिओ कुठून बघितला कमेंट करून नक्की. आवाज पण जास्त होतोय पण काही नाही, एवढ्या गरजेचा व्हिडिओ बनायचा तो रात्रीच्या वेळेस बनायचा. दूर पण भरपूर लागतो डोळ्याला. अशा प्रकारे चिकन टाकून घेऊ. चिकन ते चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं काम चालले. आपल्या त्याच्या मानाने जसं चव असते तसे त्याच्यावर मीठ टाकले. मिठाचा पण मेन पार्ट असतो. शिजण्यासाठी थोडं पाणी टाकून घेतलेलं आहे. वेळेवरचे चिकन शिजून घेऊया. मसाल्यामध्ये असं छानचं असं परतून घेतलेलं आहे. बघा मित्रांनो तोंडालाच पाणी सुटलेलं आहे चिकन पाहून. या आचार्याच्या तोंडात मला आता पाणी यायला लागले. सुंदर चिकन झाले. मी थोडक्यात आले आता चिकन शिजून झाले. आता तांदूळ टाकून घ्यायचे, नंतर राईस शिजून घ्यायचे. ते नामदेव बर्डे सुंदर असा चिकन बिर्याणी भात बनवताना. तर मित्रांनो आता आपण याच्यात 10 किलो बासमती तांदूळ टाकून घेऊया. अशा प्रकारे आता तांदूळ घेऊन त्याला परतून घेऊ. नंतर पाणी शिजण्यासाठी थोडं पाणी टाकून घ्यायचे मसाल्यामध्ये. ते तांदूळ टाकून घेतलेले. बघूया आता सुंदर असा मसाले भात तयार होईल आपला बिर्याणी. तर मित्रांनो आता त्याचा शिजण्यासाठी पाणी ओतून घेऊया, जेणेकरून भात लवकर शिजणं भारी होईल. मसाल्यामध्ये चिकन शिजून झालेले. पाणी ओतून घेतलेलं. त्यानंतर थोडं बिर्याणी हलवून घेऊया, जेणेकरून मिक्स होऊन व्यवस्थित. व त्यानंतर झाकण ठेवून शिजून घेऊया. आता तुम्हाला व्हिडिओ शिजल्यानंतर भात कसा झाला अशा प्रकारे मसाला मिक्स करून घेतलेला आहे. बिर्याणी चांगली झाली का? नक्की बिर्याणी कशी झाली? वास येतो चांगला माझा. कशी झाली काय माहिती. बंटी चांगली झाली का? वाटतंय आपल्या यूज त्या. अशा प्रकारे आपले चिकन बिर्याणी झाली. तर कसा वाटला मित्रांनो आता छोटासा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला चॅनल लाईक सबस्क्राईब करा. बिर्याणी चांगली आहे का? मस्त आचार्य चांगला आहे. घरच्या घरी बनवलं आचार्य जेवायचं राहिलं ना. जेवढं चांगलं झाली बिर्याणी बापजी रे.
बोला ना काही बाकी नाही तुम्ही नाही